भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महेश कदम, भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महेश परशुराम कदम यांची निवड करण्यात आली। याबाबतची घोषणा मावळते अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब आहेर यांनी शुक्रवारी 19 जुलै रोजी ठाण्यात आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत केली। याप्रसंगी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे, सरचिटणीस राम शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता राजन गावण, प्रदेश उपाध्यक्षा ॲडव्होकेट स्वाती फडतरे, महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संजय पाटील, प्रसाद घोरपडे आदी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष असलेले महेश परशुराम कदम गेली अनेक वर्षे स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत। गतवर्षीपासून भारतीय मराठा महासंघाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या महेश कदम यांनी मराठा समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य केले। त्याची दखल घेत महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने कदम यांची महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली। यावेळी बोलताना महेश कदम यांनी ठाण्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी दिलेली आहे, तेव्हा भविष्यात ही जबाबदारी पार पाडताना संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारिणी निवडून समाजकार्यात अग्रेसर राहणार असल्याचे स्पष्ट केले। तसेच भविष्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी योग्य वेळी निर्णय घेऊ, तरी जो व्यक्ती मराठा समाजासाठी चांगले काम करेल त्याच्या पाठीशी भारतीय मराठा महासंघ असेल, अशी ग्वाही यांनी दिली। दरम्यान महेश कदम यांनी भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। तसेच महेश कदम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर चर्चा केली। पडलेली आहे आणि अशा वेळेला पडले की आज महाराष्ट्रामध्ये मराठा नावावरती राजकारण चालू आहे। पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रूपात जे काही आता आपण पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यातले 90% मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत। आज आम्हाला राज्यकर्त्यांकडूनही खूप अपेक्षा आहे, मराठा समाजालाही खूप अपेक्षा असणार आहे। पण जिथे काही चुकीचं घडत असेल तिथे आवाज उठवणं हे मराठा महासंघाची आज जबाबदारी वाढलेली आहे। स्पेशल ठाण्यामध्ये, कारण का ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे। आज ठाणे नगरीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचं नेतृत्व करतायत आणि ठाणे नगरीतलाच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय मराठा महासंघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली जबाबदारी दिलेली आहे। तर जबाबदारी वाढल्यामुळे लवकरात लवकर पुढची रूपरेषा सगळं आपल्यासमोर महिन्याभरात मांडण्यात येतील। तर मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचा नाही आहे। मी ओबीसीच्या त्या नेत्यांनाही आवाहन करेन, विनंती करेन की आपल्यामुळे कुठला राज्यकर्ता जर स्वतःची स्वार्थी पोळी भाजून घेत असेल तर ह्याच्यामध्ये शिकण्याचं भरपूर आहे। गुण्या गोविंदाने महाराष्ट्राने 12.5 कोटी जनता वावरते। सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। आपण सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र गुण्या गोविंद शांतच ठेवू। मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचं नाही, मराठा महासंघाची भूमिका ठाम असणार। त्यापासून विशाळगडाचा विषय चालू आहे, आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे, या घोषवाक्याला आणि छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघ पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। आज तो जाहीर केलेला आहे आणि लवकरच येत्या 8 दिवसात आम्ही छत्रपती संभाजी राजांना भेटून हा पाठिंबाचा निवेदन त्यांना देणार आहोत। त्याबरोबर जी काही गुन्हे दाखल आहेत कोल्हापूरला, ते गुन्हे मागे घेण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते पूर्णपणे करणार आहोत। येणाऱ्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण राज्याची पूर्ण कार्यकारिणी तुमच्या समोर दाखवली जाणार। त्याच्याबरोबर राज्याचं अधिवेशन, भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचा विचार आमचा चालू आहे। हे 3 महिने जसे पावसाळ्याचे आहेत तसे 3 महिने निवडणुकांचे सुद्धा आहेत। येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय मराठा महासंघ मुख्य भूमिकेच्या रोलमध्ये असेल। आम्ही योग्य वेळी घेऊ। जो समाज चांगलं करेल त्याच्या पाठीशी भारतीय मराठा महासंघ असेल।